रामराम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, कांद्याचा दर ठरवण्यामध्ये कांदा निर्यातीचाही मोठा वाटा हा असतो. आता कांदा निर्यात ही कशी होत आहे त्यावर कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात. मित्रांनो, सध्या कांदा निर्यातीची परिस्थिती आपण जर पाहिली तर बांगलादेशचा रिपोर्ट आपण पाहत असतो. बांगलादेशामध्ये काही प्रमाणामध्ये कांद्याची निर्यात ही चालू आहे, परंतु इतर ठिकाणी जी कांद्याची निर्यात सध्या भारतामधून होत आहे त्या निर्यातीमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. आणि मित्रांनो, त्यामुळे कांद्याचा जो उठाव आहे तो उठाव सध्या कमी झालेला आहे आणि गेल्या 1-2-3 दिवसामध्ये कांद्याची आवकही बाजारपेठेमध्ये वाढलेली आहे. मित्रांनो, आता अशा परिस्थितीमध्ये जर कांद्याची निर्यात होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या तर बाजारावर त्याचा परिणाम कशा प्रकारे होतो ते गेल्या आपण 2-3 दिवसामध्ये पाहिलेलं आहे. आपला कांद्याला काय भाव मिळालेला आहे आपल्याला माहीत आहे. तर मित्रांनो, कांदा निर्यातीबाबत सध्या काय माहिती समोर येत आहे ती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बांगलादेशची माहिती तर आपल्याला मी यापूर्वीच सांगितलेली आहे. आता बांगलादेशने नवीन कांद्याचे इम्पोर्ट परमिट देण्याचं बंद केलेलं आहे. जुने जे परमिट आहेत त्या परमिट वैध असेपर्यंत भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात ही चालू असणार आहे. म्हणजेच बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर आता काहीसे निर्बंध लावलेले आपल्याला त्यावरून स्पष्ट दिसून येत आहे. तर मित्रांनो, आता लाल कांद्याच्या हंगामाने जोम धरलेला असतानाच शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरणारे नवे संकट हे उभे राहिले आहे. हंगामाच्या सुरुवातीला प्रति क्विंटल 4,000 रुपयापर्यंत पोहोचलेल्या पोळ कांद्याच्या दराला अचानक दृष्ट लागली असून आखाती देशांसाठी निर्यातीसाठी आवश्यक असलेली जहाजे उपलब्ध न झाल्याने कांद्याचा उठाव ठप्प झाला आहे. त्याचा थेट फटका बाजारभावांना बसत असून अवघ्या आठवड्यात लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपयांची घसरण ही झालेली आहे. मित्रांनो, आता अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे ऐन कांद्याचा हंगामाने आता जोर धरलेला आहे. लाल कांद्याच्या काढणी जोरात चालू आहे, आवक वाढलेली आहे. अशातच आता आखाती देशांसाठी निर्यातीसाठी जे आवश्यक जहाजे असतात ते उपलब्ध होत नाहीत. मित्रांनो, उन्हाळी कांद्याचा हंगाम जवळपास संपुष्टात आला असून सध्या केवळ 400 क्विंटलपर्यंत आवक ही होत आहे. म्हणजेच बाजार समित्यामध्ये 400-500 क्विंटलपर्यंत आवक सध्या उन्हाळी कांद्याची होत आहे. मात्र लाल कांद्याची बंपर आवक सुरू झाल्याने पिंपळगाव बाजार समितीचे आवार हे गजबजून गेले आहे. दररोज 15 ते 1700 हजार क्विंटल इतकी आवक होत असून महिनाभरापूर्वी या कांद्याने विक्रमी दर हे गाठलेले होते. तथापि कर्नाटक व सोलापूर भागातील कांदा बाजारात दाखल झाल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी काहीशी रोडावली होती. आखाती देशातील निर्यातीमुळे दराला आधार मिळत होता, मात्र तो आधार आता निसटला आहे. मित्रांनो, आता आपल्याला माहीत आहे कर्नाटक, सोलापूर तसेच अहिल्यानगर बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. आता त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नवीन कांद्याची मागणी ही कमी झालेली आहे आणि अशामध्येच आता निर्यातीमध्ये जे संकट आलेलं आहे त्यामुळे आणखीन बाजारभावामध्ये घसरण आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, दुबई, मलेशिया, तुर्की, बहरीन, कोलंबो यासह आखाती देशामध्ये कांदा पोहोचवण्यासाठी बंदरावरून जहाजे मिळत नसल्याने निर्यातदार हतबल झाले आहेत. दररोज सुमारे 20,000 क्विंटल होणारी कांदा निर्यात सध्या ठप्प झाली असून त्याचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. गत आठवड्यात सरासरी
1,500 प्रति क्विंटल दर मिळणारा लाल कांदा आता घसरून अवघ्या 1,000 रुपयापर्यंत बाजार समित्यामध्ये आलेला आहे. आता बांगलादेशकडे होणाऱ्या निर्यातीवर तेथील शासनाच्या जाचकाटीमुळे आधीच मर्यादा आल्या असून निर्यातीअभावी दर हे कोसळलेले आहेत. मित्रांनो, चांगला दर मिळू लागला की तो खाली आणण्याचे धोरण केंद्र शासनाकडून राबविले जाते, अशी भावना शेतकरी व व्यापाऱ्यामध्ये आहे. जहाजाच्या तुटवड्यामुळे निर्यातीला ब्रेक लागला असून ही समस्या गंभीर आहे. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून आगामी अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवणार, अशी प्रतिक्रिया या सर्व प्रकरणावरती भास्कर भगरे खासदार साहेब यांनी दिलेली आहे. तर चव व आकारामुळे नाशिकच्या कांद्याला आखाती देशात मोठी मागणी आहे. मात्र जहाजाची अनुपलब्धता ही गंभीर समस्या ठरत असून निर्यात न झाल्याने बाजारभावावर दबाव वाढला आहे. ही बाब लोकप्रतिनिधींनी केंद्र शासनापर्यंत ठामपणे मांडावी, अशी प्रतिक्रिया अतुल शहा कांदा निर्यातदार यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, या सर्व प्रकरणावरून आपल्या लक्षात आलेले असेल की या आखाती देशामध्ये आपल्या नाशिकच्या कांद्याला खूप मागणी ही असते, कारण आपल्या नाशिकचा कांद्याचा चव व आकार हा एकदम छान असतो आणि यामुळे चांगली मागणी ही आखाती देशामधून असते. परंतु या देशामध्ये आपल्याला माल पाठवण्यासाठी जी जहाजं लागतात तीच सध्या उपलब्ध होत नाहीत. ही अतिशय मोठी समस्या आहे, कारण आपण पाहत आहात रोज मार्केटमध्ये आवक किती सध्या येत आहे आणि ही आवक वाढल्यानंतर कांदा जर बाहेर देशामध्ये निर्यात झाला तर दराला चांगला आधार हा याचा मिळत असतो आणि जर जहाजं उपलब्ध होत नसतील, बाहेर कांदा जात नसेल, तर बाजारभावावरती त्याचा दबाव वाढत जातो आणि बाजारभाव पुन्हा कमी कमी होत जातात. हे गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, ही मोठी समस्या सध्या कांदा निर्यातीमध्ये आलेली आहे आणि त्याचमुळे कांदा निर्यात ही तिथे होण्यास अडचण निर्माण होत आहे. बांगलादेशची परिस्थिती काय आहे ते आपण जाणता. तर या सर्व परिस्थितीमुळे सध्या कांद्याचे दर आपल्याला बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले दिसून येत आहेत. तर मित्रांनो, या सर्व प्रकरणावरती आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.